हॅलो, नमस्कार. मी आहे वैष्णवी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती. तर आजचा आपला व्हिडिओ हलव्याचे दागिने कसे बनवायचे याच्यावरती होणार आहे. तर याआधीही मी माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केला आहे. तो मी वेगळ्या पद्धतीने दाखवला आहे आणि आजची पद्धत थोडी वेगळी आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी अगदी बारीक साईजचे हलवे घेतले आहेत. ग्लू घेतला आहे. त्यानंतर ग्लिटर फोम शीट घेतली आहे. आणि याच्या बॅक साईडला मी राउंड शेप ड्रॉ करून घेतला आहे आणि कोहरीचा शेप ही ड्रॉ करून घेतला आहे. मी अशा पद्धतीने हे ट्रेस करून घेतलेत. यानंतर याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. इथे व्यवस्थित मी शेप कट करून घेतला आहे आणि हा जो नेकलेसचा वरचा भाग आहे इथे मी ग्लू लावून घेतलाय. हे जे हलवे आहेत त्याच्यामध्ये मी एका साइडचे हलवे काढून घेतले आहेत आणि ते मी लाईन मध्ये अशा पद्धतीने चिटकवून घेत चालली आहे. अशा पद्धतीची बारीक आणि नाजूक ज्वेलरी बनवण्यासाठी खूप जास्त पेशन्स लागतात आणि यासाठी खूप वेळही जातो. पण ही ज्वेलरी दिसताना खूप छान दिसते. इथे वरच्या लाईनचे हलवे लावून झाल्यानंतर सेम अशाच पद्धतीने आपल्याला खालच्या लाईनचेही हलवे लावून घ्यायचे आहेत. तर मी आधी ग्लू लावून घेतला आहे आणि एक एक करून हलवे चिटकवून घेत चालली आहे. हलव्याची साईज अगदी बारीक असल्यामुळे या ज्वेलरीला खूप जास्त वेळ जातो. पण ही ज्वेलरी वेअर केल्यावरती खूपच जास्त छान दिसते. पण ही ज्वेलरी बनवताना खूप जास्त वेळ जातो. या दोन्ही लाईन कंप्लीट झाल्यानंतर ही जी पाकळी आहे त्याला मी ग्लू लावून घेते आणि याला हळवे अशा पद्धतीने चिटकवून घेते. इथे मी कोहरीचा शेपमध्ये या पाकळ्या केल्या आहेत. जर तुम्हाला वेगळा शेप द्यायचा असेल तर तुम्ही वेगळाही शेप देऊ शकता. इथे मी ज्या साईडच्या पाकळ्या आहेत त्यांना मी पानाचा शेप दिला आहे. तुम्ही पूर्ण हा जो नेकलेस आहे त्याला पानाच्या शेपमध्येही बनवू शकता किंवा हाफ राउंड मध्येही बनवू शकता किंवा असा त्रिकोणी शेप देऊ शकता आणि आणखी वेगळीही डिझाइन क्रिएट करू शकता. आता ही जी कोहरी आहे तिला मी हलवे चिटकवून घेतलेत. यानंतर ज्या ह्या वरच्या आपण 2 हलव्याच्या लाईन लावून घेतल्या होत्या त्याच्यामध्ये मी थोड्या-थोड्या गॅपवरती अशा पद्धतीने ग्लू लावून घेतलाय आणि असे 2-2 छोटे-छोटे हलवे या गॅपमध्ये अशा पद्धतीने लावून घेते. अशा पद्धतीने पूर्ण हा जो सर्कल आहे तो कंप्लीट करून घ्यायचा आहे.
इथे मी सर्कल कंप्लीट करून घेतला आहे आणि मी आता ज्या बाकीच्या कोहऱ्या आहेत त्यांना हलवे लावून घेते. याआधीही मी माझ्या चॅनलवरती हलव्याच्या दागिन्यांचा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्याची पद्धत थोडी वेगळी होती. ते मी हलवे दोऱ्यामध्ये बांधून त्याची ज्वेलरी तयार केली आहे आणि हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी पूर्णपणे ग्लूने हे हलवे चिटकवून व्हिडिओ बनवला आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तुम्ही तिथे जाऊन ती व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर या ज्या पाकळ्या आहेत त्याच्यामध्येही मी हलवे चिटकवून घेते. मी इथे 2-2 हलवे चिटकवून घेणार आहे. यानंतर मी ही जी ज्वेलरी मेकिंगची तार असते ती घेतली आहे आणि त्याचे अशा पद्धतीने तुकडे कट करून घेतलेत आणि हे जे राऊंड टूल आहे त्याच्या मदतीने मी अशा पद्धतीने एक साइड त्याची राऊंड करून घेतली आहे. यानंतर या नेकलेसची बॅक साइड आहे त्याला मी ग्लू लावून घेतलाय आणि या पिना अशा पद्धतीने चिटकवून घेतल्यात आणि ते व्यवस्थित चिटकलं जायला पाहिजे यासाठी मी कागद घेतलाय आणि त्याला ग्लू लावून त्या तारेवरती अशा पद्धतीने लावून घेतलाय. हे थोडा वेळ सुकू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याला मागची जी दोरी आहे ती अटॅच करून घ्यायची आहे. हे थोडा वेळ सुकू दिल्यानंतर मी इथे याची दोरी अटॅच करून घेते आणि तार व्यवस्थित दाबून घेते. इथे आपला नेकलेस तयार झाला आहे आणि ही जी वरची साइड आहे तिथे मी हलवे लावले नव्हते कारण की ते तार लावताना त्याचे हलवे पडायला नको यासाठी. तर आता आपण रिंग तयार करून घेणार आहोत. यासाठी मी इथे 10चा कॉइन घेतला आहे आणि याच्यावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली आहे आणि याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकलाय. यानंतर मी इथे ही स्टोन चेन घेतली आहे आणि ती मी ग्लूच्या मदतीने अशा पद्धतीने चिटकवून घेणार आहे. आणि एक्स्ट्रा चेन कटरने कट करून घेतली आहे. या स्टोन चेनच्या बाजूने पुन्हा ग्लू लावून घ्यायचा आहे आणि इथे मी पुन्हा हलवे लावून घेणार आहे. यानंतर पुन्हा एकदा मी इथे ग्लू लावून घेतलाय आणि याच्यावरती स्टोन चेन चिटकवून घेणार आहे. एक्स्ट्रा जी चेन आहे ती कट करून घेतली आहे. हा मी रिंग बेस घेतलाय आणि त्याला मी ग्लू लावून घेतलाय
आणि हा जो आपण रिंगचा जो पार्ट तयार केला होता त्याच्या मागच्या बाजूला हे चिटकवून घेतलंय. त्यानंतर पुन्हा मी एक कागदाचा तुकडा घेतलाय आणि त्याला ग्लू लावून अशा पद्धतीने रिंगच्या मागच्या बाजूला लावून घेतलाय आणि हे थोडा वेळ सुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने मी 2 रिंग तयार करून घेतल्यात. आता इथे मी सॅटिन रिबीन घेतली आहे आणि हा झुमका बेस घेतला आहे. तर आता आपण इयरिंग्स तयार करणार आहोत. तर हा जो झुमका बेस आहे त्याच्या आतल्या बाजूला मी ग्लू लावून घेतलाय आणि सॅटिन रिबीनचा मी एक छोटा तुकडा कट करून घेतलाय आणि अशा पद्धतीने आपल्याला ही सॅटिन रिबीन या झुमका बेसच्या भोवती गुंडाळून घ्यायची आहे. व्यवस्थित सॅटिन रिबीन गुंडाळून झाल्यानंतर आपल्याला आतल्या बाजूला अशा पद्धतीने ग्लू लावून घ्यायचं आहे आणि ही जी एक्स्ट्रा सॅटिन रिबीन आहे ती कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही झुमका बेस तयार करून घेतले आहेत. हे थोडा वेळ सुकू दिल्यानंतर आता मी झुमका बेसला अशा पद्धतीने ग्लू लावून घेतलाय आणि त्याच्यावरती हलवे लावून घेते. एक लाईन कंप्लीट झाल्यानंतर थोडा वेळ मी ते सुकू दिलंय आणि त्यानंतर मी दुसरी लाईन साठी ग्लू लावून घेतलाय आणि दुसरी लाईन हलव्याची लावून घेतली आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे वरपर्यंत आपल्याला हळवे लाईन मध्ये लावत जायचे आहेत. त्यानंतर आता मी तिसरी लाईन लावून घेते. आता चौथी लाईन लावून घेते. अशा पद्धतीने मी दोन्ही इयरिंगचे झुमक्याचे जे हे बेस आहेत ते हळवे लावून तयार करून घेतलेत. आता परत एकदा मी 10चा कॉइन घेतलाय आणि हा जो ग्लिटर पेपर आहे याच्यावरती मार्किंग करून घेतली आहे आणि त्याचे शेप कट करून घेतलेत. आता इथे मी 2 लाईन हळव्याच्या लावून घेणार आहे. अशा हळव्याच्या 2 लाईन लावून झाल्यानंतर याच्या आतमध्ये स्टोन चेन लावून घ्यायची आहे, पण माझा व्हिडिओ इथे
कट झाला, त्यामुळे मी तिथे दाखवू नाही शकली आहे. त्यानंतर मी ज्वेलरी मेकिंगची तार घेतली आहे. जसं आपण सुरुवातीला तारा घेतलेला आणि त्यांना राउंड टूलने अशा पद्धतीने राउंड करून घेतलेला. तर अशा पद्धतीने आपल्याला टोटल 6 तारा तयार करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण हा जो इयरिंगचा पार्ट तयार करून घेतलाय, त्याच्या मागच्या बाजूला ग्लू लावून घ्यायचा आहे आणि हा इथे इयर स्टड लावून घ्यायचा आहे. आणि मी खालच्या साईडला ग्लू लावून घेतलाय आणि ही जी तार तयार करून घेतली आहे, तर ती तार लावून घ्यायची आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला एक कागदाचा तुकडा कट करून घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने याच्यावरती चिटकवून घ्यायचा आहे. इथे मी ही जी तारेची पिन तयार करून घेतलेली आहे, याच्यामध्ये एक मोती घालून घेतलाय आणि झुमका बेस घालून घेतलाय आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा मोती घालून घेतलाय आणि एक्स्ट्राची जी तार आहे ती मी कट करून घेतली आहे आणि याला अशा पद्धतीने राउंड शेप दिलाय. त्यानंतर हा जो इयरिंगचा जो वरचा हुक आहे तो याच्यामध्ये अडकवून घ्यायचा आहे. अडकवून झाल्यानंतर तार व्यवस्थित दाबून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपले झुमके तयार झालेत. आता मी इथे नथ बनवायला घेतली आहे, तर त्यासाठी मी ग्लिटरचा तुकडा घेतलाय आणि त्याच्यावरती एक ग्रीन कलरचा कुंदन चिटकवून घेतलाय, ड्रॉप शेपवाला, आणि त्याच्या बाजूने अशा पद्धतीने स्टोन चेन चिटकवून घेतली आहे. एक्स्ट्राची चेन कट करून घ्यायची आहे कटरच्या मदतीने. आणि त्याच्या बाजूने ग्लू लावून त्याला हळवे चिटकवून घ्यायचे आहेत. इथे हळवे चिटकवून झाल्यानंतर पुन्हा खालच्या बाजूला मी ग्लू लावून इथे ग्रीन कलरचा हलवा चिटकवून घेतलाय, कारण की माझ्याकडे राउंड शेपमध्ये कुंदन नव्हता. तर याच्या बाजूला मी व्हाईट कलरचे हलवे चिटकवून घेतलेत आणि त्याच्या खालच्या बाजूला थोडं ग्लू लावून मी अशा पद्धतीने 3 हलवे लावून घेतलेत आणि त्याच्या खाली 2, त्याच्या खाली 1 अशा पद्धतीने मी हलवे लावून घेतलेत. त्यानंतर नथीसाठी मी 18 गेजची वायर घेतली आहे आणि तिला राउंड टूलने राउंड करून घेतलंय. हे जे तारेचं दुसरं टोक आहे त्यालाही मी अशा पद्धतीने राउंड करून घेतलंय आणि याचा व्यवस्थित चाप होईल अशा पद्धतीने ही तार तयार करून घेतली आहे. हा जो आपण नथीचा पार्ट तयार करून घेतला आहे त्याला व्यवस्थित शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे. यानंतर या नथीच्या मागच्या बाजूला आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे आणि ही तार अशा पद्धतीने ठेवून चिटकवून द्यायची आहे. त्याच्यावरती आपल्याला कागद चिटकवून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्रा भाग आहे कागदाचा तो कट करून घ्यायचा आहे. आणि नथीचे जे वरच्या बाजूचे जे हलवे आहेत त्यांना आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती बारीक असे गोल्डन मणी आपल्याला चिटकवून घ्यायचे आहेत. त्यानंतर नथीच्या खालच्या बाजूचा जो एक हलवा आहे तर त्यालाही एक गोल्डन मणी चिटकवून घ्यायचा आहे.
इथे आपली छानशी नथ तयार झाली आहे. आता मी बँगल्स बनवणार आहे. यासाठी मी इथे ग्रीन प्लास्टिकच्या बँगल्स घेतल्यात आणि त्याच्या आतल्या बाजूला मी ग्लू लावून घेतलाय आणि ही जी सॅटिन रिबीन आहे ती मी या बांगडीला गुंडाळून घेणार आहे. अशा पद्धतीने पूर्ण बांगडीला ही रिबीन गुंडाळून घ्यायची आहे. रिबीन गुंडाळल्यामुळे हळवे व्यवस्थित चिटकतात त्याला. यासाठी रिबीन गुंडाळणं गरजेचं आहे. पूर्ण रिबीन गुंडाळून झाल्यानंतर आतल्या बाजूला ग्लू लावून घ्यायचा आहे आणि हे रिबीनचं टोक चिटकवून घ्यायचं आहे. यानंतर या रिबीनवरती अशा पद्धतीने ग्लू लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती एक एक करून हलवे चिटकवत जायचे आहेत. इथे मी हलव्यांची साईज थोडी मोठी घेतली आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही बँगल्स तयार करून घेणार आहे. यानंतर मी ड्रॉप शेपचे कुंदन घेतले आहेत ग्रीन कलरमध्ये आणि या ग्लिटर पेपरला ग्लू लावून हे कुंदन अशा पद्धतीने चिटकवून घेतलेत आणि त्याच्या बाजूला स्टोन चेन चिटकवून घेते. ड्रॉपचा शेप खालच्या साईडला आहे, म्हणजे मोठी बाजू जी आहे ती वरच्या बाजूला आहे आणि जो निमुळता भाग आहे तो खालच्या बाजूला आहे. तर अशा पद्धतीने मी 3 कुंदन चिटकवून घेतलेत. पुन्हा मी याच्या बाजूला ग्लू लावून घेतलाय आणि स्टोन चेन लावून घेणार आहे. व्हिडिओ खूप जास्त मोठा व्हायला नको यासाठी मी हा व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे. जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही व्हिडिओ थोडा स्लो करूनही पाहू शकता. यानंतर याच्या बाजूला पुन्हा ग्लू लावून घ्यायचा आहे आणि याला हळवे चिटकवून घ्यायचे आहेत. इथे आपण हा तणमणी नेकलेस तयार करतोय.
हे हलवे चिटकवून झाल्यानंतर आपल्याला याच्या बाजूला अशा पद्धतीने ग्लू लावून घ्यायचा आहे आणि तिथे कुंदन चिटकवून घ्यायचे आहेत. आणि सेम अशाच पद्धतीने याच्या बाजूला आपल्याला स्टोन चेन लावून घ्यायची आहे. तर मी ग्लू लावून घेतलाय आणि स्टोन चेन लावून घेणार आहे. स्टोन चेन लावून झाल्यानंतर ग्लू लावून हलवे लावून घ्यायचे आहेत. याचा ग्लू थोडा वेळ सुकल्यानंतर याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे मी याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घेतलाय आणि हे जे मधले 3 कुंदन आहेत त्याच्यावरती अशा पद्धतीने थोड्या मोठ्या साईजचे हलवे चिटकवून घेतलेत. त्याचबरोबर खालच्या साईडलाही अशा पद्धतीने हलवे चिटकवून घेतलेत. याआधी आपण तारेच्या ज्या पिना तयार करून घेतल्या होत्या त्यातल्या 2 पिना इथे यूज करायच्या आहेत. ग्लू लावून या चिटकवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती कागद लावून त्या व्यवस्थित चिटकवून घ्यायचे आहेत. सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही कागद चिटकवून घ्यायचा आहे. हे थोडा वेळ सुकू द्यायचं आहे. आणि जो कागदाचा एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. इथे मी पर्ल चेन घेतली आहे. अशा 2-2 लाईन या 2 लाईन मी एकत्र करण्यासाठी इथे जम्परिंगचा वापर केला आहे. अशा 4 जम्परिंग लागणार आहेत. तर ही जी दोरी आहे याच्यामध्ये हे घालून व्यवस्थित जम्परिंग प्रेस करून घेतली आहे. आणि ही जी समोरची बाजू आहे त्याच्या चेनमध्येही मी अशा पद्धतीने जम्परिंग घालून घेतली आहे आणि हा जो आपण पेंडंट तयार करून घेतला होता त्याच्यामध्ये घालून घेतलाय. जम्परिंग व्यवस्थित प्रेस करून घेतली आहे. इथे मी पर्ल चेनचा वापर करते कारण मला मोठ्या साईजचे हलवे मिळाले नाहीत. त्यामुळे मला इथे पर्ल चेन यूज करावी लागते. जर तुम्हाला याची माळ हलव्यामध्ये तयार करायची असेल तर याआधी मी माझ्या चॅनलवरती हलव्याच्या दागिन्यांचा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्याच्यामध्ये धाग्यामध्ये हलवे कसे बांधायचे हे मी दाखवले आहेत. त्या पद्धतीने तुम्ही याची माळ तयार करू शकता. तर दुसऱ्या बाजूलाही मी जम्परिंग घालून घेतली आहे आणि अशा पद्धतीने ही जम्परिंग प्रेस करून घेते. तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावरती त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद.